हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं, तुमचं सर्वांचं. सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आज आपण वन टक्स ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. आधी पेपर कटिंग पाहू व त्यासाठी हे पीस आपल्याला कटिंग करायचं आहे. म्हणजे पीस असं फार असं पातळ आहे, त्याच्यामुळे मी जास्त असं कट करून शिवणं नाही जमणार. दोरे दोरे निघतात खूप, म्हणून मग मी वन टक्स ब्लाऊज शिवणार आहे. त्यासाठी आपण पेपर कटिंग घेऊ. याला पण असंच व्हाईट कलरचं अस्तर घ्यायचं. लांबी रुंदी जास्त असली तुमची स्लीवची वगैरे तर ते 1 मीटर अस्तर लागतं. याला पण छोट्या स्लीव असतील, गळे पण असतील जास्त, मग 80 सेंटीमीटरमध्ये होऊन जाईल. तर ते तुम्हाला कसं पाहिजे ते अस्तर तुम्ही घेऊ शकता मोजून. तर यासाठी आपण आता उंची पाहू. आपल्याला बंद गळ्याचं शिवायचं आहे. उंची आपल्याला 15 तयार पाहिजे, म्हणून मग मी 1 इंच शिलाई ठेवली. 16 इंच ठेवली आता ही उंची. सगळीकडे आखून घ्यायचं हे 16 इंच. यासाठी आता गळा रुंदी 3 इंच घेतली मी. शोल्डर आपल्याला 8 इंच ठेवणार आहे मी आता. यासाठी 15 तयार व शिलाई 1 इंच, त्याच्यामुळे हे 8 इंच ठेवलेलं आहे मी. गळा उंची ही मी आता 4 इंच घेतलेली आहे. बंद गळा करायचा आहे आपल्याला व या साईडनं पण 3 इंच. तर मग आपण हे आता असं चौकोन करून घेऊ. यासाठी तर गळा गोलच ठेवायचा आहे, म्हणून मी असा आकार देऊन घेतलेला आहे. किती इंच होऊन आला तो पाहू आपण. गळा हे 1.5 इंच होऊन आला आहे गोलाकार. आर्म होल 8 इंच पाहिजे. त्यासाठी मी आता हे 5.5 ठेवलेलं आहे. चेस्ट आपल्याला 36 इंच साठी पाहिजे आपल्याला. तर 36 म्हणलं तर हे 4 भागावर आपण कटिंग करतो पीसची, म्हणून हे 9 इंच झालं. व पुढे शिलाई झाली 1.5 इंच. किंवा तुम्ही 1 इंच शिलाई ठेवली तरी पण चालते तुमच्या आवडीनुसार. तर हे असं चौकोन करून घेऊ आपण ह्याचं आता. खाली पण आखून घेऊ 9 इंच. व शिलाई ठेवली ही 1.5 इंच पुढे. 1.25 इंच 1.5 इंच होईल आता ही. 1.25 इंच आहे शिलाई ही. तर हे आर्म होल साठी आकार आपल्याला आता हे 1.5 इंच देणार आहे. मग आपल्याला पाहून घ्यायचं आहे बसतंय की नाही ते. अशी गोलाई देऊन घ्यायची. व याचा उतार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. 1.25 इंच उतार द्यायचा आहे. मग हे अजून आर्म होल आपल्याला खालीच घ्यावं लागेल.
6.5 इंच घेते मी आता, येणार नाही आपल्याला याच्यामध्ये आर्महोल. आता हे जोडून घ्यायचं. मग इथून 1.5 इंचावर आकार देऊन घ्यायचा आहे. हे नाही घ्यायचं आपल्याला. तर आर्महोल मोजून पाहू आपण. हा पुढचा आकार देऊन घेऊ. 1 इंचावरून आकार देऊन घेऊ पुढचा आपण. थोडंसं 1/2 इंच मध्ये घ्यायचं, बंद गळे आहेत म्हणून. शोल्डर जास्त आहे याचं. थोडंसं असं क्रॉस घ्यायचं. मग हा इथून आकार द्यायचा आहे आपल्याला असा. हे मधलं घ्यायचं नाही. तर हे मोजून पाहू आपण आता आर्महोल किती यायले. वर शिलाई सोडून द्यायची थोडीशी. हे 8.5 इंच यायले आता. तरी नाही येणार, थोडं खाली घ्यायचं आपण आता. आर्महोल मोजून पाहूनच कटिंग करायची आहे. हे ठीक आहे. आता 9 इंच यायले. हे 7.5 इंच तयार यायले व पुढे शिलाई आपली ही अशी. आता यासाठी मी इकडे हे दुमटपट्टी करून घेतलेली आहे पेपरला आधी. ही अशी 1.5 इंच दुमटपट्टी आहे. तर याच्यामध्ये 1/2 इंच शिलाई व हे 1.25 इंच टक्ससाठी ठेवलेला आहे आपण. व इकडे पण एक 1.25 इंच एक टक्ससाठी ठेवायचं आहे आपल्याला जास्त. व इथून बरोबरच करायचं आहे असं. हे 1.25 इंच व पाठीमागे 1/2 इंच टक्स घेतो असं म्हणून आपण 1.5 इंच टक्स घ्यायचा आहे इथे आता. टक्स पॉइंट आता 11.5 ठेवलेला आहे वरून. या साईडनं 4.25 इंच घेतलेला आहे. तर हे असंच खाली घ्यायची आपल्याला रेषा. आता खाली तुम्ही थोडी वेगळी पट्टी लावली 1.5 इंचाची तरी पण चालते. फक्त वर टक्स घ्यायचा. मग हे 1.5 इंच कमी केलेलं आहे खालून. फिटिंगला पण बसतात असे वेगळी पट्टी लावली की खाली. मग तुम्हाला पट्टी लावायची नसेल तर तुम्ही हे पूर्ण टक्स असा घेऊ शकता. असा हा 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा. आता पट्टी नाही लावली तर हे वरच्या बाजूलाच इथेच घ्यायचा टक्स. तर हा टक्स घ्यायचा असा. आता ही पट्टी वेगळी आपल्या मनावर आहे. आता तुम्ही लावू वाटलं तर लावू शकता किंवा मग खालची पट्टी नाही लावायची तरी पण चालते. ही 1/2 इंच शिलाई झाली काज बटन पट्टीची.
हे 1.5 इंच इथून आहे गळा आपला, ते अर्धा इंच शिलाई सोडून इथे क्रॉस घ्यायचं हे असं. तर आपलं हे पुढच्या भागाचं झालं आता हे पेपर कटिंग. आता तुम्ही ह्याच्यावरच मागचा भाग पण काढू शकता. इथून दुमटपट्टी करून घ्यायची आपली व इथनं पण दुमटपट्टी अशी करून घ्यायची कटिंग करताना. व कट करताना हा पाठीमागचा आकार कट करायचा इथे. सर्वजण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ पोहोचतील तुमच्यापर्यंत. तर हे क्रॉस पण आता कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी हे कटिंग करून घेते. तर पाठीमागची बाजू मी इथे असे कटिंग करून घेणार आहे. हा कपडा डबल फोल्ड आहे, इकडून हे फोल्ड बाजूकडनं पाठीमागची बाजू ठेवायची आहे. तर पेपर असा दुमटपट्टी करून घ्यायची आहे आपल्याला पुढच्या भागाची. तर मी ते असं हे ठेवून आखून घेणार आहे पूर्ण. मग एवढं झाले की आपल्याला पाठीमागचा गळा हा बंद गळा असल्यामुळे उगी का अर्धा इंच काढायचा आहे. उगे अर्धा इंच गळा मग हे असंच ठेवून आखून घ्यायचं आहे. गळा छोटासाच काढायचा आहे आपल्याला. तर मी एवढं हे आखून घेते, मग पुढची बाजू पाहू आपण. तर ह्याला मी असं कट करून घेतलेलं आहे. हे आर्महोल कट केलेलं आहे. थोडं अजून कमी पडत होतं म्हणून मी असं अजून वाढवून घेतलेलं आहे. हे वरून 7.5 इंचावर घेतलं आर्महोल. हे वरचं आलंच नाही, पुन्हा 6.5 7 घेतलं तरी पण नाही आलं. मग 7.5 वर घेतलेलं आहे. वर शिलाई सोडून असं आर्महोल मोजून पाहिल्यावर मग हे असं बरोबर यायला लागलं आहे. हे 8 इंच तर तयार पाहिजे. व पुढे आपली शिलाई मात आहे, म्हणजे हे 10 इंच झालं आता हे शिलाईचं हे. तर मी हे असं कटिंग करून घेतलेलं आहे पाठीमागचा भाग. गळा उगी छोटा काढलेला आहे आपल्याला बंद गळ्याचं शिवायचं म्हणून. व खालची 2 इंचाची पट्टी मी अशी कटिंग करून घेतलेली आहे ह्याची. व आर्महोल कटिंग करून घेतलेलं आहे पुढचं. तर आता हे असं इथे मी ठेवणार आहे. इथे बरोबर बसत आहे आपला भाग हा. खालचे पेपर बघून घ्यायचे, खालचे वरचे दोन्ही पण भाग कसे आहेत ते. मग आपला भाग कुठे बसतो तो पाहून घ्यायचा आहे. हा इथे बसत आहे आता. थोडं हे 1 टक्स असल्यामुळे थोडं तिरकस घेतलं तरी पण चालणार आहे. थोडंसं असं क्रॉसमध्ये बसवूयात आपण. तर हे असं इथे बसत आहे. थोडं क्रॉस घेतलेला आहे मी. तर मी आता हे असं एवढं कटिंग करून घेते. मग आपण डबल लेअर स्लीव पाहणार आहोत. मागे आपण पेपर कटिंग पाहिली, तर तशी डबल लेअरची पेपर कटिंग आपल्याला याच्यावर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे स्लीवसाठी. तर मी एवढं असं आखून घेते. तर ही अशी मी पुढच्या भागाची कटिंग करून घेतली आता.
तर आपण हे असं टक्स पॉईंट पकडून असं आपण जर पाहिलं तर हे असे खाली क्रॉस होतात हे कोपरे दोन्ही पण. मग यासाठी आपण आता या साईडनं 1 इंच कट करणार आहोत व या साईडनं एक अर्धा इंच कटिंग करून घ्यायचं आहे. गळ्याकडच्या साईडनं 1 इंच ठेवलेला आहे मी. आता आपला हा टक्स पॉईंट पाहिला की मग नंतर बघायचं आहे कसं येता येते बरोबर. तर आता असं ठीक आहे, आपण क्रॉस पट्टी लावणार नाही म्हणून इकडे जास्त घेऊ शकत नाही, आपण सरळच पट्टी लावायची आहे. तर आता ठीक आहे, काही वाटलं तर तुम्ही अजून काही थोडं अर्धा इंच वगैरे कट करू शकता तुम्हाला वाटलं तर. पण असं ठीक आहे आता, म्हणजे असा आपला टक्स येईल आता इथे. व खाली अशी पट्टी जॉईंट करायची आपण पुढे, अशी पट्टी ही अशी पट्टी जॉईंट येणारे टक्स झालं की मग राहिलेलं हे कट करून टाकायचं आपण. तर असंच कटिंग आपण पीसवर पण करून घेणार आहोत. असे टक्स पॉईंट आता इथून टक्स घ्यायचा आहे आपल्याला. तर थोडं इथे आपण कट घेऊ थोडंसं, म्हणजे आपल्याला शिवताना लक्षात राहील स्टिचिंग करताना की इथे टक्स पॉईंट आहे म्हणून. तर हे असं आपलं कटिंग झालं. आता स्लीवसाठी आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद सर्वांचे.